आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय भारी दिसते ग तुझी जयंती। काही म्हणा, लोकांना जर का सौंदर्याची कदर असती ना तर तो मुकुट आज तुझ्या डोक्यावर असता। तुझ्यासारखी लावण्यवती त्या स्पर्धेत असताना ती सावळी जिंकलीच कशी ग? मी सांगते कशी जिंकली। हे सगळं ना त्या सारंगरावांनी केले। शेवटी मेंढ्यांची सुन्नती मे घरची स्पर्धा, घरची स्पर्धा, घरचा स्पर्धा, घरचाच विनर। घरच्या घरी सगळं खेळायचं होतं तर स्पर्धेची नाटकं केली कशाला? याला काय म्हणतात माहितीये का? नाव मोठं, लक्षण जाऊ दे का, तुला काय म्हणणार येऊ? एक ना एक दिवस अशी एखादी सौंदर्य स्पर्धा तू जिंकणार म्हणजे जिंकणार। येते ग, प्रत्येकाची वेळ येते। आज नाही येईल पण येईलच लवकर। पण त्यासाठी तुला भारी दिसत राहावं लागेल बरं। त्यामुळं नवऱ्याला नाही पण बाकीच्या पेशंटला चांगलं वाटलं पाहिजे ना। सेल्फी काढते एखादा। शेवटी ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालं। मूर्ख ताराने आजवर कमवलेली सगळी सगळी इज्जत मातीत घातली। मूर्ख कुठली तारा, काय केलंस तारा? हे काय केलंस? परजीवी बाई, आम्ही आलो। अरे बाप रे, आता नजरेनंच आम्हाला भस्म करता की काय? पण आम्ही आपलं तोंड गोड करायला आलोय। हा, चला परजीवी बाईंचं तोंड गोड करा। घ्या। अहो जरा जपून, किती झालं तरी शेवटी अन्न आहे ना ते। आजवर तुम्हीच फक्त जिंकत आलात, खूप यश उपभोगलत। पण आता आता अपयश, पराभव पचवायची सवय लावून घ्या। कसं आहे ना, तुम्ही आता संपलात, भैरवी वझे संपला। आता तुमच्या वाट्याला फक्त आणि फक्त पराभवच येणार आहे। मी काय बोललो होतो परजीवी? ताराने काहीही केलं तरी ती जिंकणार नाही, कारण तिचं कर्मच तसं नाही। तसं काही कर्म तिने केलेलेही नाहीत, नाही का? आणि ज्या आवाजामुळे ती प्रसिद्ध आहे तो आवाजही तिचा नाही। आता काय करणार? बरं, मॉडेलिंग करायचं होतं तेही जमलं नाही, नाही का? आता मी तर त्या क्षणाची वाट बघतोय ज्या क्षणी मेहेंदळे कुटुंबाला हे कळेल की ताराचा आवाज हा ताराचा नसून सावलीचा आहे। त्या क्षणी वझे घराण्याची लंका जळून खाक होणार आणि तो क्षण माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण असणार। द्या बाईंना द्या, गोड करा, तोंड गोड करा। घ्या हो, छान गोड आहे, पण तुम्हाला आज कडूच लागेल। हा ना। आणि कसं आहे ना, हा कडू घास तुम्हाला आता कायमच खायचा आहे। घ्या घ्या, खा। चल अलका, हिच्या मुलीची झालेली हार बघून माझ्या मनामध्ये कारंजे उडतायत। माझ्या शरीरात अणू रेणू असे नाचतायत। बर, म्हणजे मला नाचावंसं वाटतंय। हो, जरा थांब। कुठलं आहे बरं?
तारा जगन्नाथ येऊन गेलाय आता इथे. कशासाठी आला होता तो माहितीये तुला? मला हे सांगायला आला होता तो, बघितलंस माझ्या लेकी पुढे, सावली पुढे तुझ्या लेकीची काय औकात आहे ते. तारा तो तुझी औकात दाखवायला आला नव्हता. तो मला माझी भैरवी वजेची औकात दाखवायला आला होता. की कसं एका सामान्य मुलीने माझ्या मुलीला हरवलं. तुला कळत कसं नाही? मी कानी कपाळी ओरडून तुला हेच सांगत होते की नको घेऊ त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग, कारण आता तू हरलीस तर तुझी काय इमेज राहील. अगं इतक्या वर्षांनी मेहनतीने कष्टाने कमवलेली तुझी इज्जत एका क्षणात धुळीत मिसळलीस तू. तुला माहितीये तारा, तो जगन्नाथ इनडायरेक्टली मला पुन्हा धमकावून गेला की तो आपलं पितळ उघडं पाडेल जर उद्या ह्या जगाला कळलं, मेंदळे कुटुंबाला कळलं की तू ज्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेस ना, तो आवाज तर तुझा नाहीच आहे, तो आवाज सावलीचा आहे. तर तुझं काय अस्तित्व शिल्लक राहणार आहे तारा? मम्मा, पण तू आहेस ना माझ्यासोबत. नाहीये, नाहीये. मी तोवरच तुझ्या सोबत आहे जोवर तू माझ्या शब्दात आहेस. माझ्या शब्दाबाहेर गेलीस ना तारा, तर असाच वाऱ्यावर सोडून देईन मी तुला. मग बघीन सोहम तुझ्यावर किती प्रेम करतो ते. मम्मा पण तारा, चॉकलेट का आणलंस? हे चॉकलेट त्यासाठी की तू तुझा मूड ऑफ करू नयेस आणि तू हरली आहेस याचं वाईट वाटून घेऊ नकोस. हेच ना? तारा, ऍक्च्युली सावली वहिनी स्टेजवरती इतकं छान सावली 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 सगळ्यांच्या तोंडात फक्त तिचंच नाव आहे. कोण आहे कोण ती? का लायकी आहे तिची? त्या सारंगने तिला बायको म्हणून एक्सेप्ट नसती केली ना तर ती आज कुठे येत नसती. तारा, अगं असं का बोलतीयस तू? तुझी मैत्रीण आहे ना ती. मैत्रीण? माय फूट. माझी असिस्टंट आहे ती, बाकी कोणीच नाही आहे. ते माझी तिची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही. कळलं?